नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम बिग बॉस मराठीमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री घेते. सगळ्यात एनर्जेटिक आणि एंटरटेनमेंटची क्वीन असलेली राखी सावंत. राखी कशी आहे? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? मी खूप छान आहे आणि एवढा छान लुक केला आहे. घरात जाऊन डायरेक्ट सुनेरी नागिन. डसण्याचाच विचार आहे. हो, मी जिथं जाते सगळ्याला डसते. पण तुझा लुक डिस्क्राईब कर, इतकी छान म्हणली आहेस. कशा पद्धतीने हा लुक क्रिएट केला? आतमध्ये जाऊन सगळ्यांची पुंगी वाजवणार आहे मी. ठरवलंच आहे. हो, अरे रियालिटी शो म्हणजे काय? एवढा मोठा प्लॅटफॉर्म, हे लोक इतके पैसे खर्च करतात. आतमध्ये जाऊन तुम्ही झोपतात, संत्रे खातात, ॲपल केळे खातात, फळं खातात. मग वाईल्ड कार्ड एंट्री कशाला असतं? मला दरवेळी वाईल्ड कार्ड एंट्री म्हणजे आतमध्ये जाऊन ह्या सगळ्याला जगवायचं, म्हणजे सांगायचं की कम ऑन वेक अप, आता मी आली आहे, मीच दिसणार आहे. मग तुमच्यात दम असला की तुम्ही दिसा. माझं एंटरटेनमेंट, माझी खूबसूरती, माझं मेकअप, माझे कॉस्ट्यूम, माझं डान्स, माझं एंटरटेनमेंट सगळं दिसणार आहे. कॉम्पिटिशन आहे तुम्हाला. पण या घरात ऑलरेडी अनुश्री, तन्वी आहे आणि परत रुचिता आहे. त्या खूप भांडतात आणि सगळ्यांची पुंगी वाजवतात. आता तू त्यांची सगळं भांडायचंच नसतं नेहमी. लोकांना हसवायचं असतं, कॉमेडी करायची असते. तर मला फक्त भांडायला काय, त्यांचं सगळ्यांचं घरात भरपूर भांडं आहे. मला ते लोक भांडण करतायत. माझं फक्त भांडायचं नसतं, माझं कॉमेडी चालतं. माझे वन लायनर डायलॉग वगैरे आणि रोमॅन्टिक आणि छेडखानी आणि लवलपाटा अफेअर्स करणार यावेळेस पण. मी दरवेळीच करते. कोणासोबत? मला सगळ्याला छेडखाणी करायला मला आवडतं. पण या घरात आता कोणासोबत लव्ह अँगल होणार? अरे सरप्राईज ना, कोण कसं वागतो माझ्या बरोबर. मला सांग, कोण आवडतं या घरात तुला? असं काय नाही, विशाल आहे, बापट आहे, पोपट आहे. पण विशाल तर तुझा खूप चांगला मित्र आहे ना. हो, विशाल मित्र आहे. हॅलो. हो, तिथं बघा माझे फॅन बघा. ओ देखो मेरे फॅन, देखो, ओ देखो कितने फॅन आहे. कैसे हो, कैसे हो. तिथे बघा फॅन बघा माझे. हा. पण मला सांग, तू या घरात लावणी देखील सादर केली होतीस. यावेळेस काय करायचं असं ठरवलंय? मराठीत करणार, नाचणार, सकाळी सकाळी उठून झोपातून नाचणार, ब्रश पण नाही करणार. मज्जा येणार आहे या घरात. यावेळी तुम्हाला माझी डिफरंट कॉस्ट्युम दिसणार. या घरात पोलीसवाली दिसणार, मस्तानी दिसणार, सरप्राईज ते तुम्हाला दिसेल. एकदम रोमॅन्टिक अँगल. हो, पण या घरात एक करण आहे जो रोज सकाळी उठल्यावर स्विमिंग पूलमध्ये उडी मारतो. कोण? करण म्हणून आहे. मी त्याच्या बरोबर उडी मारेल. त्याला धरून मी उडी मारेल पूलमध्ये. येस, पण मला राखी काहीतरी एक हवंय जे तू त्या लोकांना सगळ्यांना सांगणार आहे, कंटेस्टंटना. काय अपील तू सांगशील की आता तुझ्यापासून कसं वाचून राहायला पाहिजे? माझे दर्शकांना सर्वांना माहीत आहे कसं वाचून राहिलं. मी आतमध्ये गेली की त्यांचे तोंड बघायला पाहिजे. त्यांचे काय सांग हिंदीमध्ये ते उड जाएंगे. का 12 वाजणार आहे त्यांच्या तोंडावर. राखी सावंत आली, मग आता आमचं काय होणार आहे? आता वाजले की 12. मग आता वाजले की 12. का ते पूर्ण गाणं गा. मला जाऊ दे. हा, मला जाऊ द्या ना आतमध्ये, त्यांचे वाजले की 12. अरे मला जाऊ द्या ना बिग बॉस मराठीमध्ये आतमध्ये, त्यांचे वाजणार की 12. मला असं वाटतं तू ठरवलंय सगळ्यांचे 12 वाजवायचे. पण रितेश देशमुख आहेत आणि भाऊच्या धक्क्यासाठी तू किती धक्का ते सगळ्यांचे 12 वाजवणार आहेत विकेंडच्या वारमध्ये. येस, पण तू किती एक्साइटेड आहे त्यांना भेटण्यासाठी? अमेझिंग. ते माझे मित्र आहेत रितेशजी, आणि आम्ही भरपूर काम केलेलं आहे. येस, पण तुला असं वाटतं की तू जेव्हापासून मराठी बिग बॉसमध्ये यायला लागली त्यानंतरच अनेक हिंदी कलाकार देखील मराठी बिग बॉसला यायला लागले? तेच अगोदर हे लोक मराठीमध्ये कोण जाणार. अरे मैं हूँ राखी सावंत मराठीमध्ये जाणार. मग मराठीमध्ये TRP इतकी वाढली. आता हा शो कितना मस्त, म्हणजे अँकर पण मोठे झालेत. आणि आपले ते दुसरे होते ना अँकर, महेश मांजरेकर, ते पण मस्त करत होते. आणि आता रितेश देशमुख. मग आता सगळे हिंदीचे सगळे ॲक्टर मराठीमध्ये येतात. मस्त. पण मला तुझा हा पूर्ण लुक बघायचा एकदा. घ्या ना, बघा ना. ती मुकुट आहे बॅक साईडला, पण तू एक
शेपटी केली आहेस. शेपटी नाही, पाठीमागे पण मला नागोबा आहेत. वा. हो. अ, ते हिंदीमध्ये गाणं आहे ना, आज तो बदला मैं डस लूंगी, छेड़ना मुझको मैं डस लूंगी, मेरा तमाशा सब देखेंगे क्या होता है अब देखेंगे. म्हणजे काय बोलतं ना, मेरा डसा हुआ मांगे ना पाणी, तसं ते काय एक लिरिक्स आहे ना, काय लिरिक्स आहे, सबकी जुबा पर मेरी कहानी, मेरा डसा हुआ मांगे न पानी, तो इनके पानी में मैं डस लूंगी येस, पण और आता इनको फंस लूंगी. आत्ताच तुझे फॅन्स बघितले, एवढे सगळे फॅन्स आलेले. सो मला सांग, या फॅन्सना काय सांगायचं तुला? सगळ्याला मला सांगायचं, आत्ता बिग बॉस सगळ्या मग टायमावर बघायचं, मिस करायचं नाही. आत्ता मी आलेली आहे आणि या सगळ्याला धडा शिकवणार आणि मज्जा करवणार आले, सगळ्याला मज्जा येणार आहे. हसून हसून तुमचं पोट दुखेल. येस. सो मज्जा क्वीन, मजेदार क्वीन तूच असणार. हो, मज्जेदार क्वीन. थँक यू सो मच. Thank you so much.